सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिन्नर तालुक्यातील दोंडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांवर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। तक्रार मागे न घेतल्याने पीडित मुलीच्या आजीचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा दावा कुंभार समाजाने केलाय। या प्रकरणाच्या निषेधार्थ आज कुंभार समाजाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। कुंभार समाजाच्या निवेदनानुसार दोंडे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी 3 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले, मात्र पीडितेच्या आजीने हा प्रस्ताव नाकारला। यानंतर आजीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। आजीचा मृतदेह सापडल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता। दरम्यान पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या संपूर्ण प्रकरणामुळे कुंभार समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली SIT मार्फत तपास करावा, अत्याचार, अपहरण आणि हत्येची कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि पोलीस संरक्षण द्यावे, तपास हा पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा, दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निपक्ष तपास करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कुंभार समाजाने यावेळी केली आहे। या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर 8 दिवसापूर्वी त्याच्यासाठी सरपंच, संबंधित सरपंच, पोलीस पाटील आणि या लोकांनी त्या सदर महिलेच्या आजीवर दबाव आणला आणि दबाव आणलाच केस मागे घेत तिला 3 लाख रुपये देतो, घर बांधून देतो। संबंधित महिला ऐकली नाही म्हणून साठी या नारदांनी त्या मुलीच्या आजीला हातपाय बांधून करून विहिरीमध्ये टाकलेलं आहे। याच्या समर्थनार्थ संपूर्ण समाज आज रस्त्यावरती उतरलाय। रस्त्यावरती समाज उतरलेला संबंधित पोलीस अधिकारी आम्हाला आंदोलन सुद्धा करून देत नाही। समाज लोक अशी मोजणी करत आहे आणि सदर आरोपी आजही जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।